यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। फहीमकडून यापूर्वी सुद्धा दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येते। नागपूरच्या दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खाननं 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आता समोर येते। तेव्हा सुद्धा त्यानं तासाभरामध्ये हजारो लोक गोळा केले होते, पण पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला। तर तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जात आहे। फहीमनं चिथावणी दिल्यामुळेच बेभान दंगलखोरांनी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड करतानाच महिला पोलिसांशी अश्लाघ्य वर्तन केलं। तेव्हाचे प्रकरण तत्कालीन नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंधित होतं। नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर निर्माण झालेल्या वातावरणात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न फहीम खाननं केला होता। फहीम खाननं नुपूर यांच्याशी संबंधित एक क्लिप तयार करून ती विशिष्ट समुदायातील ठिकठिकाणच्या तरुणांना पाठवून हजारोंचा मॉब गोळा केला होता। या जमावाकडून कामठीमध्ये दंगल घडून आणण्याचा त्याचा मनसुबा होता, पण त्यावेळी पोलिसांचा ताफा पोहोचत त्यांनी तणाव निवळण्याचं काम केलेलं होतं आणि आता त्याच्या 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा फहीमनं दंगल घडवल्याची माहिती समोर येते। सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही। त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलं। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। पेन्शन योजनेची नवीन अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। 1 एप्रिलपासून फॉर्म भरावा लागणार असून या योजनेअंतर्गत निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यात मिळालेल्या मूळ पगाराच्या 50% रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे। भविष्यातील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं। कोकण रेल्वे महामंडळासंदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती। केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे राज्य सरकारची जवळपास 25,000 कोटी रुपयांच्या करांची थकबाकी आहे आणि या थकबाकीच्या वसुलीसाठी सरकारनं विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतलाय। त्या अंतर्गत अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अभय योजना जाहीर केली। राज्यात एकूण 2,34,442 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यात 72,128 क्विंटल लाल आणि 21,622 क्विंटल लोकल कांद्याचा समावेश होता। उन्हाळ कांद्यामध्ये सर्वाधिक आवक अहिल्यानगर जिल्हा बाजारात होती। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 25,823 क्विंटल झालेली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 5,485 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 26,902 क्विंटल झालेली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 2,828 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात हायब्रिड, बन्सी, लोकल, शरबती या जातीच्या गव्हाची आवक झाली। आजपासून पुढील 2 ते 3 दिवस विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्यात यंदाच्या वर्षी 18 मार्च 2025 रोजीपर्यंत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 44 लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे। सीसीआय अंतर्गत हमीभावानं कापूस विक्री करण्यासाठी 15 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती। त्यानंतर 18 मार्च अखेरपर्यंत ही कापसाची खरेदी झाली। नवी मुंबईच्या खैराणे गावात क्षुल्लक कारणावरून तलवारबाजी करण्यात आली आहे। दुपारच्या सुमारास घटना घडलेली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुणे बोबदेव अत्याचार प्रकरणातील 2 आरोपींविरोधात 8 एप्रिल रोजी दोषारोप निश्चितीचा मसुदा न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे। दरम्यान या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर सुरू करावी असं शासनाकडून त्यांना सांगण्यात आलं। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे आणि या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीमध्ये राबवलेल्या मोहिमेतून तब्बल 560 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका आणि आरोपांचा अडथळा दूर झाला असून पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे। लहान नाले आणि भूमिगत गटारं यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आले। JNPA ते मुंबई गेटवेपर्यंतच्या सागरी प्रवासी स्पीड बोटींची चाचणी घेण्यात येणार आहे आणि ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला जाणार आहे। या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना JNPA मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे।
पालघरमध्ये 2023-24 मध्ये मत्स्य उत्पादन 3,64,288 टनावर आलेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मत्स्य उत्पादन 81,000 टनानं घटलंय. याचा थेट फटका मत्स्य सहकारी संस्थांना बसलाय. तर मासेमारीसाठी प्रत्येक खेपेचा खर्च निघत नसल्यानं 60 ते 65% बोटी समुद्रकिनारीच उभ्या आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या 2 भुयारी मार्गांसाठी सविस्तर डीपीआर तयार करण्याची मान्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली आहे. मुंबई आणि बदलापूरला मेट्रोनं जोडण्यासाठी MMRDAनं कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिका प्रस्तावित केली आहे. 38 किलोमीटरची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नियमित अनुशेष लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 25 मार्चपासून सुरू होणार आहे. सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळापत्रकं विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेमध्ये दिली होती. मात्र ओबीसींची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा तुर्तास कुठलाही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सांगितल्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचं स्पष्ट झालं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जवळपास निम्म्यानं घटलेली आहे. पीएम किसानचे जिल्ह्यातील लाभार्थी 1,64,000 घटले. आणि आता एक मोठी बातमी. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धीवरील पथकरात 19% वाढ केली आहे. हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1,445 रुपये तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1,290 रुपये टोल लागेल. नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय. तर येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमणे हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्गही सेवेमध्ये दाखल होणार आहे. मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDCनं त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे. यापूर्वी महामार्ग सुरू झाला तेव्हा म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. यावेळी कार आणि हलक्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर 1.73 रुपये पथकर आकारला होता. वेगवान स्वरूपात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन सर्वेक्षणात शहापूर येथील मंजूर करण्यात आलेली घरकुल अपात्र ठरली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पक्की घरे असताना घरकुलांचा लाभ देण्यात आला असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तालुक्यातील गेगाव येथील 76 मंजूर घरकुल लाभार्थ्यांपैकी तब्बल 60 लाभार्थ्यांची घरकुल अपात्र ठरलेली आहे. कल्याण पालिकेसाठीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात विविध योजना आणि उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. यात विविध विभागांसाठी कोट्यावधींच्या विशेष तरतुदी केल्याची माहिती आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिली आहे. मार्च महिन्याअखेरपर्यंत पाणी देयकांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या देयकाची रक्कम भरली नाही तर संबंधित थकबाकीदाराचा पाणी पुरवठा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खंडित करण्यात येईल असा इशारा ठाणे पालिका प्रशासनानं दिलाय. अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंतच असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि पुणे नागपूर पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि नागपूर विभागानं मुंबई पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. वाहनाची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागानं अंतिम मुदतीमध्ये पुन्हा मुदत वाढवली आहे. आता 30 जून 2025 ही अंतिम तारीख असणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आरटी अंतर्गत 25% जागांसाठी होणाऱ्या मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी क्रमांक 1 मधील 2705 विद्यार्थ्यांची निवड मंगळवारी करण्यात आली. यात विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जवळच्या केंद्रावर जाण्याचं शिक्षण विभागाकडून किंवा अधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा येथील घरी छापा टाकला। यावेळी कोल्हापूर पोलिसांनी पत्नीची चौकशी करत त्याचे जबाब नोंदवल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। गुरुमंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी तर पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 553 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे।